आणि एका दुर्घटनेच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज समोर येते। गडचिरोलीमध्ये नदीपात्रात 8 तरुण बुडालेले आहेत। 2 तरुणांना वाचवण्यामध्ये यश आलं तर 6 तरुण बेपत्ता आहे। बेपत्ता तरुणांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आहे। गडचिरोलीमध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। नदीपात्रामध्ये 8 तरुण बुडालेले आहेत। 2 तरुणांना वाचवण्यात यश आलं तर 6 तरुण अद्यापही बेपत्ता आहे। बेपत्ता तरुणांचा शोध हा सुरू आहे। गडचिरोलीमधील या दुर्घटनेच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नदीपात्रामध्ये 8 तरुण बुडालेले आहेत। 2 तरुणांना वाचवण्यात यश आलं तर 6 तरुण बेपत्ता आहेत। मनोज ताजने आपले प्रतिनिधी आपल्याला दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। मनोज, नदीपात्रामध्ये 8 तरुण बुडाले, नेमकी ही दुर्घटना कशी घडली? दोघांना वाचवण्यात यश आलंय, 6 तरुण बेपत्ता आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच शुभम, ही दुर्घटना जी आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवरून वाहणारी जी गोदावरी नदी आहे त्या नदीच्या पात्रावरती तेलंगणा सरकारने बनवलेला हा मेडीगड्डा बॅरेज आहे, ज्याला लक्ष्मी बॅरेज सुद्धा म्हटलं जातं। आणि या पात्रामध्ये हे आंबटपल्ली गावामधले तेलंगणामधलं हे गाव आहे। सिरोंचा जे महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे तिथून काही अंतरावर नदीच्या पलीकडे हे आंबटपल्ली गाव आहे। आणि त्या गावामधले हे 8 युवक जे आहे अगदी नवतरुण होते आणि ते पोहण्यासाठी गेलेले होते। आणि त्यापैकी 6 जण जे आहे ते पाण्याचा अंदाज न आल्यामुळं खोल नदीपात्रामध्ये गेले आणि बेपत्ता झाले। जसंही त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा शोध सुरू आहे, पण अद्यापपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही आहे। पण 2 युवक जे आहे ते अल्पवयीन होते आणि त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि अजूनही त्या ठिकाणी त्यांचा शोध सुरू आहे। आणि अतिशय त्या आंबटपल्ली गावावरती सर्व शोककळा पसरलेली आहे। युवकांचे नातेवाईक, प्रशासनामधले सर्व यंत्रणा त्या ठिकाणी अजूनही आहे आणि त्यांचा शोध अजूनही सुरू आहे। अगदी मनोज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। गडचिरोलीमध्ये नदीपात्रात 8 तरुण बुडाले, 2 तरुणांना वाचवण्यात यश आलंय, 6 तरुण बेपत्ता आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।